काय दादा एकदम एक्साइटेड दिसतोय ना? नाही जरा जरा टेन्स पण दिसतोयस तू. जरा जरा खुश पण आहेस. काय काय प्रकार काय हा? मीरा ताई हो म्हणाली वाटतं. येस, थँक गॉड देवा, थँक गॉड फायनली सक्सेसफुल झालं. नाही रे बाबा. एक मिनिट, काय काय चाललंय काय नक्की? अरे होकार नकार चिठ्ठीत लिहिलाय पण काही कळतच नाहीये. तो फिरून काय दिल पडो ना. गप रे. आणि ही कसली फालतू तेलकट चिठ्ठी दिली मीराताईने? तेलकट चिठ्ठी मीराने दिलेली नाहीये, तुझ्या आईने भज्याचं तेल पुसलाय चिठ्ठीने. काय? मग काय यार, पहले प्यार की पहली चिठ्ठी आसानी से हात नाही आई है. उलट दुनिया फिरून आली आहे. कशी बशी ह्याच्या त्याच्या हातून सोडवली या चिठ्ठीला. कचऱ्याच्या डब्यात होती, आता ती उचलून घेऊन आलोय. सॉलिड यार दादा. जर मी असतो ना अशी शूर सरदार सारखी जाऊन आहे ना ही चिठ्ठीची सुटका केली असती मी. गप बसणारच, गप बसणारच. थांब रे. चांदणे समजून घे तू इतके असं तो. शेट शेट शेट, काहीच कळत नाहीये यार. ते बघ नेमकं शेवटच्या लाईनच्या इथे कागद फाटला, आता काय करू? नाही दादा, हे बघ इथे चांदणे पण लिहिलंय ना, म्हणजे होकार असणार. अरे पण समजून घे तू इतके असं लिहिलंय खाली, म्हणजे माझा नकार तू समजून घे असंही असू शकतं ना. आयडिया दे ना, काहीतरी आयडिया दे ना. बोल ना, काय करू काय करू, सुचव ना. फोन करतो तिला, मला चैन पडत नाहीये. नको, पटकन नाही म्हणाली मग. करतो ना फोन, ठीक आहे. नको, नाही करत. अरे दादा बिंदास कॉल कर. अरे हर हर महादेव. कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. कम ऑन. येस ओके. येस, दॅट्स द स्पिरिट. बोल. मीरा, चिठ्ठीत काय लिहिलंयस? म्हणजे काही कळत नाहीये. ते पाणी तेल, आय मीन अदली मधली अक्षरं कळतायत. तू सांग ना, तू काय लिहिलंयस? हो की नाही? उद्या सांगते. आता ठेवते. बाय. काय म्हणाली हो म्हणाली? नाही म्हणाली. काय? आत्ता सांगत नाही म्हणाली. ओ माय गॉड यार दादा, नाही हे एवढा पेशन्स नाही आपल्यात. अरे हसतोयस काय? यही तो सबसे मीठे पल है बेटा. ही जी तळमळ आहे ना, खूप गोड. मामा, मामा, झोपलास का रे? अरे औषधही घेतली नाहीस तू. तुम्हाला लागला. जा आणि व्यवस्थित बेडरूम मध्ये झोप. आधी औषधं घे बघू. पाणी. तुला दूध आणू का? मस्त हळद आणि दुधाचा मसाला घालते त्यात, बरं वाटेल. नाही मला ऑलरेडी बरं वाटायला लागलंय. कशामुळे विचार? कशामुळे? हल्ली बघतोय मी, तू आनंदात दिसतेस. पूर्वी तुझ्या चेहऱ्यावर जे दडपण होतं ना, ते आता पळून गेलं. तुझ्याकडे बघताना खूप गर्व वाटतं. अशीच आनंदात राहा, हसत राहा. आणखीन काय हवंय मला? माझ्या आनंदाचं कारण सांगू का मामाला?
काय ग, काही बोलायचं आहे का? नाही नाही, काही नाही. हा, चला मी आज जाऊन झोपतो, तूही लवकर झोप. हा, हो. ती योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच तुला सगळं सांगणार आहे मामा. आदित्य, मी तुला फोन केला तर शेजारी मधुरा सुद्धा होती आणि तुम्ही माझा फोन स्पीकरवर टाकला. जरुरीपेक्षा जास्त मैत्री व्हायला लागली तुमच्यात. मला नाही चालणार. वॉर्न करतोय मी तुला आदित्य. जरुरीपेक्षा जास्त मैत्री केलीस ना तू मधुराशी, तर मला नाही आवडणार. माझ्या टार्गेटवर आलास तर घे बस. असं माझा नेम कधी चुकत नाही. काय ग, झोपली नाहीस अजून? मूवी बघतेस? हो, संपतच आलाय. ये ना तू पण. वा, ही तर 2 बहिणींची स्टोरी आहे ना? आपल्यासारखीच. यार, आता मस्त कॉफी हवी होती ना? हा, खूप इंटरेस्टिंग आहे ग मूवी. थोड्या वेळ थांब, मी कॉफी करून आणते. हा, ताई, कधी प्रेमात पडलीस का ग? म्हणजे असं पिक्चर मध्ये दाखवतात तसं. आता आल्यात 2 नकार. काळजी वाटत असेल तिला. प्रेमात पडलोय मी तुझ्या. पण त्या दिवशी तू हरवलीस ना. त्या दिवशी ज्या प्रकारे माझ्या छातीचा ठोका चुकला ना, त्यांनी मला सांगितलं हे फक्त प्रेम. तुला ना बेस्ट नवरा मिळाला पाहिजे. बिकॉज यू आर द बेस्ट. चला हॅलो, इथे बस. कुठे? मी तुझी मी आलीच कॉफी करून. ए नाही नाही ताई, तू नेहमी हा विषय टाळतेस. इथे बस बस आधी बस आणि मला सांग. म्हणजे मला ना असं कळत नाहीये, प्रेमात पडल्यावर कसं वाटत असेल ग? मलाही नाही माहित, पण मी असं ऐकलंय हा, की प्रेमात पडल्यावर सगळंच बदलून जातं. आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय ना, ती व्यक्ती सतत दिसत असते आपल्याला. दिवस रात्र, चांगल्या वाईट क्षणी फक्त त्याचाच विचार येतो मनात. असं वाटतं की त्याने नेहमी आपल्या आसपास असावं. दुसऱ्या कशात मनच लागत नाही. विनाकारण आपण हसतो काय, त्याचं बोलणं आठवण लाजतो काय, आपल्याला काय होत असतं आपल्यालाच कळत नाही. प्रेमाची गाणी ऐकावीशी वाटतात. आपणही नाचावं गावं असं वाटू लागतं. सगळं जगच सुंदर दिसू लागतं. सारखं सारखं आरशात पाहावं असं वाटतं. आणि हो, आपण आपल्यालाच आधीपेक्षा जास्त सुंदर दिसू लागतो. आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. अगदी स्वतःचा जीव द्यायला तयार असतो. मला पण असंच होतंय. काय ग, पण तू का विचारतेस हे सगळं? कोणाच्या प्रेमात पडलीस की काय? नाही नाही, मी सहजच विचारलं. पण काय ग ताई, मला एक सांग, हे जीवबीव देण्यापर्यंत काय आहे? म्हणजे इतकं वेडं असतं का प्रेम? मला काय वाटतं माहितीये ना, प्रेमात जीव देण्यापेक्षा घ्यावा. आता या फिल्म मध्ये बघ ना, या दोघी बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडतात आणि मोठी बहीण धाकट्या बहिणीसाठी सॅक्रिफाईस करते. ओ, म्हणजे हे सॅक्रिफाईस वगैरे आहे ना, हे सगळं मला मूर्खपणा वाटतं. प्रेमात तर स्वार्थी व्हायलाच पाहिजे माणसांनी. प्रेम आहे यार, ते नाही मिळालं तर काय उपयोग आहे? नाही नाही नाही, हे सॅक्रिफाईस वगैरे मला पटूच शकत नाही. मी तर असा मूर्खपणा अजिबात करणार नाही. आणि मुळात ना, मुलगा बघून पसंत वगैरे करणं मला आवडणारच नाही. मी लव्ह मॅरेज करणार.
आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात पडले ना की मग बस त्याच्याशीच लग्न करणार. आणि तुला माहितीये ना ताई मी किती पॉझिटिव्ह आहे. म्हणजे माझ्या बॉयफ्रेंड कडे कोणी बघितलं त्याच्याशी कोणी बोललेलं सुद्धा मला चालणार नाही. आणि माझ्या बॉयफ्रेंडच्या आयुष्यात जर दुसरी एखादी मुलगी आली ना तर आय डोंट नो आय किल हर. बापरे, अगं काही खरं नाही त्या मुलाचं. चला बाद झालं प्रेमाचं पुराण, मी कॉफी करून आणते. तू कोणाच्या प्रेमात पडशील हे माहित नाही मधुरा, पण आपल्यात भांडणाची वेळ कधी येणार नाही एवढं मात्र नक्की. कारण मी ऑलरेडी आदित्यला निवडले आणि तो तुझ्या टाईपचा नाहीये. तू त्याच्या प्रेमात पडायला खरंच त्या प्रेमाची चाहूल लागतीये मला ऑलरेडी. आदित्य आवडायला लागलाय मला, कारण तो खूप वेगळा आहे आणि त्याचं हे वेगळेपणच आवडतंय मला. मे बी इज मेड फॉर मी. मावशी अरे चहा. तू का आणलास? काकांची ड्युटी आहे चहा आणायची. हो पण त्यांना पण आराम पाहिजे ना एक दिवस. सकाळपासून कुठे दिसले नाहीत ना म्हणून. अगं बाई, काय ग बाई माझं डोकं. अरे पहाटेच गेले ते वर्ध्याला. आमची एक केस आहे ना कोर्टात चालू, तिचा निकाल लागला आमच्या बाजूने तर 4 पैसे आम्हाला मिळतील. छान करतोस हो चहा, जमतोय म्हणजे तुला. थँक्यू. संध्याकाळचं तूच कर. हो मावशी. काय गावी जमीन वगैरे आहे? नाही होती पण काकांनी बळकावली. ते श्रीमंत झाले आणि आम्ही मात्र. तुझ्यापेक्षा तुझ्या काकांचा मुलगा आला असता तर बरं झालं असतं. ते म्हणतात ना, कर नाही त्याला डर कशाला. असतंय. काही म्हणाला? थँक्यू. उत्तर हवं असेल तर टेरेसवर ये. कप घेऊन कुठे चालला? सॉरी अरे थांब रे, कुठे चाललास घाय? अरे मला डबा काढून द्यायचंय. मावशी खूप अर्जंट काम आहे माझं, मला निघावं लागेल. 1 सेकंड आलो. एवढी कसली घाई म्हणायची? अथर्वा, ए अथर्वा. किती छान पद्धत आहे ही उत्तर देण्याची. मीरा, तुझं उत्तर मिळालंय ना, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तुझी म्हण ना, आय लव्ह यू.
काही न बोलता मिठीत घे मजला तू अलवार. समजून घे तू इतके असतो मौनातच होकार. असतो मौनातच होकार. किती छान आहे तुझं हे मौन. माझ्याकडे बघ ना. मीरा मीरा ह्या पाकळ्या मी आयुष्यभर माझ्याकडे जपून ठेवे. मधुरा माझी डायरी. नाही डायरी प्लीज. तू काल पण मला वाचून नाही दिली. तू कधीच वाचून नाही दाखवत. प्लीज नको ना वाचूस. ठीक आहे घे. मला काय करायचं. अगं तू चिडलीस. आय एम सॉरी. म्हणजे मी एक कविता वाचून दाखवते तुला. खरंच ये बस. ओके. तुझे बहाणे तुझे तराणे कधी मी झाले तुझेच गाणे. कळले नाही कसे मनाचे फूल उमलले हलके हलके. तुलाही कळले मलाही कळले. ओठांवरती तरीही अडले. आड मनाच्या लपून अलगत गाते अविरत तुझेच गाणे. वाव ताई मस्त लिहिलंय. तुला माहितीये मला आता सेम वाटतंय. डिट्टो.